हॅलो स्टुडंट, आपण पाहतोय क्लास 11 चा थर्ड चॅप्टर मोशन इन ए प्लेन आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इन 2D मोशन. पण हे लेक्चर पाहायच्या अगोदर ह्याच्या अगोदरचं जे लेक्चर आपण YouTube वरती अपलोड केलेलं आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं, तर ते लेक्चर अगोदर पहा जर पाहिलं नसेल तर, आणि ते लेक्चर पाहिलं असेल किंवा पाहून झाल्यानंतर हे लेक्चर तुम्ही पहा. कारण ह्या लेक्चरमध्ये आपण जास्त वेक्टरची डिटेल माहिती देणार नाही. आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटीच्या लेक्चरमध्ये आपण असा स्टडी केला होता, हे पाहिलं होतं की जो रिझोल्यूशन ऑफ वेक्टरचे आपण फॉर्म्युले पाहिले होते. रिझोल्यूशन ऑफ वेक्टरचे फॉर्म्युले आपण पाहिले होते की रिझोल्यूशन ऑफ वेक्टरचा फॉर्म्युला वेक्टर आर इक्वल टू वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय. आर एक्स अँड आर वाय आर द कंपोनंट ऑफ वेक्टर आर, आणि हाच आपण आर एक्स आय कॅप प्लस वेक्टर आर वाय जे कॅप मध्ये लिहू शकतो. आणि हे जे आहे ते आहे वेक्टर फॉर्म मध्ये इक्वेशन. त्याच्यानंतर ह्या वेक्टर आर ची जर मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला आपल्याला माहित होता आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. ही काय झाली त्याची मॅग्निट्यूड, ही झाली मॅग्निट्यूड ऑफ आर. आणि त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्शन जर पाहिजे असेल तर आपण टॅन इनव्हर्स ऑफ आर वाय डिवायडेड बाय आर एक्स हा फॉर्म्युला डायरेक्शन साठी पाहिलेला आहे. ओके, हे सगळं आपण डिटेल अगोदरच्या लेक्चर्स मध्ये एक्सप्लेन केलं होतं. आता इथं पार्टिकल काय करतोय तर पार्टिकल एक्स वाय प्लेन मध्ये 2 डायमेन्शनल मोशन करतोय. म्हणून मी इथं डिस्क्रिप्शन मध्ये असं लिहू शकतो, कन्सिडर ए पार्टिकल moving in xy plane, at point A, particle having velocity vector v1 and time t1. आणि तसंच सेम at point B, particle having velocity vector v2 at and time t2. ओके, म्हणजे ज्यावेळेस पार्टिकल ॲट पॉइंट ए ला होता त्यावेळेस त्याच्यासाठी व्हेलॉसिटी वेक्टर v आहे आणि टाइम t1 आहे. पार्टिकल ए ला होता त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी वेक्टर v1 आणि जो टाइम आहे तो आहे t1. पार्टिकल ज्यावेळेस बी ला गेला त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी वेक्टर v2 आणि टाइम आहे t2. म्हणून आपण काय करू शकतो, ॲट पॉइंट ए हा जो वेक्टर v1 आहे तो वेक्टर v1 आपण रिझॉल्व करू शकतो अलॉंग द एक्स ऍक्सिस. आणि तो जर रिझॉल्व केला अलॉंग द एक्स ऍक्सिस तर त्याला आपण v1 x म्हणूया, वेक्टर v1 x. आणि तसंच हा वेक्टर v1 अलॉंग द y ऍक्सिस रिझॉल्व केला तर त्याला आपण वेक्टर v1 y म्हणूया. आणि अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पॅरेलोग्राम ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार हा डायगोनल बनेल आणि हा डायगोनल ह्या दोन वेक्टरचे असेल ऍडिशन. म्हणून आपण काय लिहू शकतो, वेक्टर v1 इक्वल टू वेक्टर v1 x प्लस वेक्टर v1 y असेल.
आणि हाच जर इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर मध्ये लिहायचा असेल तर v1x आय कॅप प्लस v1y जे कॅप आणि इथं वेक्टर v1 असं लिहू शकतो मी. ह्याला इक्वेशन नंबर देतो 1. त्याचबरोबर ॲट पॉइंट बी हा जर वेक्टर v2 स्प्लिट केला रिझॉल्व केला अलॉंग द एक्स ॲक्सिस तर त्याला आपण वेक्टर v2x म्हणू शकतो. आणि हा वेक्टर v2 स्प्लिट केला अलॉंग द y ॲक्सिस तर त्याला आपण वेक्टर v2y म्हणू शकतो. आणि अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ वेक्टर ॲडिशन नुसार परत हा डायगोनल ह्या दोन वेक्टरची काय असणार आहे ॲडिशन. म्हणून ॲट पॉइंट बी आपण वेक्टर v2 इक्वल टू वेक्टर v2x प्लस वेक्टर v2y लिहू शकतो. आणि हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर आपण v2x आय कॅप प्लस v2y जे कॅप असं लिहू शकतो वेक्टर v2. मग हा झाला वेक्टर v1, हा झाला वेक्टर v2. तर पार्टिकल ए पाशी असताना व्हेलॉसिटी वेक्टर v1 आहे आणि पार्टिकल बी पाशी व्हेलॉसिटी वेक्टर v2 आहे. तर चेंज इन व्हेलॉसिटी कोण दाखवणार आहे डेल्टा व्ही. आणि जर इथं आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन वापरला तर वेक्टर v1 आणि वेक्टर डेल्टा व्ही इन ऑर्डर मध्ये आहेत. ह्या दोघांची बेरीज थर्ड वेक्टर म्हणजे वेक्टर v2 असेल. आणि थोडंसं आपण अरेंजमेंट केले अल्टरनेट केले सिम्बॉल तर आपल्याला वेक्टर डेल्टा व्ही हा फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी मिळतो. हे अगोदरच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणून आपण लिहू शकतो चेंज इन व्हेलॉसिटी. देअरफॉर चेंज इन व्हेलॉसिटी आपल्याला काय मिळेल. चेंज इन व्हेलॉसिटी साठी फॉर्म्युला आपण लिहू शकतो. देअरफॉर चेंज इन व्हेलॉसिटी तर चेंज इन व्हेलॉसिटी आपण दाखवणार आहे वेक्टर डेल्टा व्ही न फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. बट वेक्टर v2 चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे v2x आय कॅप प्लस v2y जे कॅप मायनस वेक्टर v1 चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे वेक्टर v1x आय कॅप प्लस वेक्टर v1y जे कॅप. हा झाला डेल्टा व्ही. निगेटिव्ह साइन आतमध्ये मल्टिप्लाय केलं हे ब्रॅकेट घालवले तर v2x आय कॅप प्लस v2y जे कॅप मायनस ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं प्लस मायनस मायनस v1x आय कॅप परत प्लस मायनस मायनस v1y जे कॅप. इथं आय ची टर्म आपण एकत्र घेऊया आणि जे च्या टर्म एकत्र घेऊया. असं जर केलं मी हा इरेज करतो. जर आपण हे एकत्र केलं तर आपण असं लिहू शकतो v2x मायनस v1x आय कॅप. म्हणजे ह्या ब्रॅकेट मध्ये दोन्ही x आले आणि आय कॅप कॉमन घेतले. हितला प्लस इथं येईल v2y मायनस v1y आणि बाहेर कोण मिळेल जे कॅप. तर हा झाला वेक्टर डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. पण आपल्याला फाइंड आउट कोण करायचे आहे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचे. तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे वी नो. आपण काय लिहू शकतो फॉर्म्युला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन वेक्टर व्ही इक्वल टू डेल्टा वेक्टर व्ही अपॉन dt चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम म्हणजे असणार आहे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. तर चेंज इन व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला v2x मायनस v1x आय कॅप प्लस v2y मायनस v1y जे कॅप आणि चेंज इन टाइम आपण फायनल टाइम t2 मायनस इनिशियल टाइम t1 घेऊ शकतो म्हणून t2 मायनस t1. ओके.
आता हेच आपण ॲव्हरेज ॲक्सेलरेशन असं लिहू शकतो. T2 मायनस T1 आपण सेपरेट करूया, म्हणजेच V2x मायनस V1x डिवायडेड बाय T2 मायनस T1 मल्टिप्लाय I कॅप प्लस V2y मायनस V1y डिवायडेड बाय T2 मायनस T1 इंटू J कॅप. ओके, आणि V2x मायनस V1x अपॉन T2 मायनस T1 म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अलॉंग द x अपॉन टाइम, म्हणजे असणारे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम मिळतो ॲक्सेलरेशन, पण हे ॲक्सेलरेशन असणारे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलॉंग द x ॲक्सिस प्लस चेंज इन व्हेलॉसिटी अलॉंग द y ॲक्सिस, कारण y आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अलॉंग द y ॲक्सिस डिवायडेड बाय टाइम, म्हणजे हे असणारे ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलॉंग द y ॲक्सिस मल्टिप्लाय J कॅप. हा झाला आपल्याला फॉर्म्युला मिळाला ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचा. ह्याला मी इक्वेशन नंबर 3 देतो. आपण 1 2 अगोदर दिले आहेत का नाहीत आठवत नाही मला, मी इक्वेशन नंबर 3 देतो. ओके, तर हा झाला वेक्टर फॉर्म मधला आपला फॉर्म्युला. ओके, हे काम आपलं झालं. वेक्टर फॉर्म मधला आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला. आता आपल्याला काय करायचंय, ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची. तर मॅग्निट्यूड साठी फॉर्म्युला आहे r इक्वल टू रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर, म्हणजे ह्या rx चा स्क्वेअर प्लस ह्या ry चा स्क्वेअर. तर इथं कोण असणार आहे, ह्या ठिकाणी हा असणार आहे rx आणि हा कोण असणार आहे ry असणार आहे. ओके, म्हणून आपण पाहूया मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, तर त्याचा फॉर्म्युला असेल ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. मॅग्निट्यूड काढत असताना वरती एरो नकोय, मॅग्निट्यूड म्हणजे हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड, डायरेक्शन नकोय. तर rx म्हणजे कोण आहे, तर ॲव्हरेज ॲक्सेलरेशन अलॉंग द x ॲक्सिस त्याचा स्क्वेअर प्लस मॅग्निट्यूड मध्ये I कॅप आणि J कॅप सुद्धा येणार नाहीत, कारण I कॅप आणि J कॅप हे आहेत युनिट वेक्टर, म्हणजे ते थोडक्यात वेक्टर आहेत आणि मॅग्निट्यूड मध्ये वेक्टर नसते. आणि ry ची व्हॅल्यू असणार आहे ॲक्सेलरेशन ॲव्हरेज अलॉंग द y ॲक्सिस, आणि ह्यालाच आपण असं म्हणू शकतो ॲक्सेलरेशन अलॉंग द x ॲक्सिस त्याचा स्क्वेअर, ॲक्सेलरेशन अलॉंग द y ॲक्सिस त्याचा स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. याला इक्वेशन नंबर 3, याला इक्वेशन नंबर देऊया आपण 4. ओके, म्हणजे आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट केली. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे डायरेक्शन. तर डायरेक्शन साठी काय करूया, आपण लिहूया डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन ह्या फॉर्म्युल्यावरून डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. तर डायरेक्शन काय येईल, थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ ry कोण आहे, तर ॲक्सेलरेशन ॲव्हरेज हे आहे, त्यालाच आपण ay म्हटलंय, म्हणून ॲक्सेलरेशन अलॉंग द y ॲक्सिस डिवायडेड बाय ॲक्सेलरेशन अलॉंग द x ॲक्सिस. हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल डायरेक्शन ऑफ ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. म्हणजे ह्या डेरिवेशन मध्ये आपण ॲव्हरेज ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ वेक्टर फाइंड आउट केला, ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची मॅग्निट्यूड आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशनची डायरेक्शन म्हणजे थीटा फाइंड आउट केला. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन पाहणार आहोत.